बघा आम्ही शेतात आलो शेत लावायला. कधी कधी तुम्ही या असं गाव ठिकाणी फिरायला, जंगलामध्ये कसं भात लावतात काय करतात, लय मजा वाटते. आता हे सर्व भात लावतील ते पिकतील तेव्हा ते आपल्याला खायला भेटेल. त्यांची पण काय मेहनत आहे ती बघायला बघते ना आपल्या. कधी कधी येत जा असं पण नुसतं उठला सुटला चाललं पबला ना शबला. या इथं फिरायला या, तसं घरान बसून नंतर फिरू नंतर मार्शल राहण्याच्या तरी फिरशाल नाही. निसर्ग मजा घ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे प्रवास तुझा माझा. आणि आजचा प्रवास म्हणजे आपला प्रिन्सी फार्म जो जांभूलपाड्याला आहे. तर चला आमच्याबरोबर जांभूलपाडा गेल्या हप्त्यात तो पाऊस पडला तेव्हा ही नदी पूर्ण भरलेली, पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आणि त्या बाजूला जायला रस्ता नव्हता फार्म हाऊसला. पाण्याखाली ब्रिज आलता, पाणी ब्रिजच्या वरून आणि रस्ता बंद 2 दिवस. नमस्कार मित्रांनो, तर आज आलो आहो मी पालीला फार्म हाऊसला, प्रिन्सी फार्म. हे बघा त्यांचं गेट. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. तुम्ही बघितले आता 2 बेडरूम, 1 हॉल, 1 किचन आणि हा दुसरा एक बाथरूम. आणि किचनमधून बाहेर निघालो का समोर नदी, नदीच्या वरती स्विमिंग पूल, आजूबाजूला जागा भरपूर. बाहेर पण एक किचन आहे तो बघा ना. आता आपण जरा वरती जाऊ चला टेरेसवर, म्हणजे तुम्हाला टेरेस बघायला भेटेल. हा बघा आता टेरेसवरती आलो. टेरेसवरून नजारा बघा किती मस्त.
तुम्ही एक वेळेला या, बघा कसं वातावरण आहे इकडचा. पूर्ण जंगल, डोंगर आहे तिथं, नदी टच, स्विमिंग पूल पण. हां, एकदा या, परत परत या, तुम्हाला डिस्काउंट भेटेल. पहिला आला तर 10% डिस्काउंट, दुसऱ्या वेळेला आलं का 20%, तिसऱ्या वेळेला का 30%. तुम्हाला यायचं तेवढ्या वेळेला या. फक्त तुम्हाला यायचं अगोदर, एक हप्ता अगोदर तुम्ही फोन करा. प्रशांत भगत त्याचा मनीष भोईर त्यांची नंबर दिलेली आहे. याला घेऊन या, याला घेऊन या, फक्त अर्धा करता. बघा पूर्ण वातावरण. बस बस बस, जे फुल स्पीड. चल जे पास 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 जा. येईल ती बरोबर. गेली हा, चालेल येईल आता थोडी. हा, चल मार आता पास. जेली हा, ओके. पाऊस काय थांबाचं नाव घेईन. सकाळपासून पाऊस लागला आवरा. तर मित्रांनो, आम्ही आता या प्रिन्सी फार्म हाऊस मधून निघाल्या. यशवंत दादाच्या फार्म हाऊसला इथे 5 मिनिटावर आहे. चला आता त्या फार्म हाऊसला. तो आता तयार होत आहे. त्याला तयार व्हायला अजून किती महिने लागतील? दिवाळीमध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये तुम्ही येऊ शकता. हा, इथूनच आहे. हा एक फार्म हाऊस आपला, आणि एक दुसरा तिथे आहे, 5 मिनिटावर आहे, नदीच्याच किनारी. चला आता तिथे जाऊ आपण. सगळं जाऊ. चला, यशवंत दादाच्या फार्म हाऊस. त्याचं नाव काय माहित नाही अजून, बघू आता आपण. तर बघा मित्रांनो, ही पावसाळी भाजी आपली कड्डू. आम्ही याला कड्डू बोलतो. दादा जरा दाखवते. हे बघा, कड्डू. पावसाळ्यात तुम्ही भाजी खा, नाही तर नुसतं चिकन मटण तुम्ही शरीराचा वाटोला गेले. जरा भाज्या पण खावा या ताज्या. रान भाज्या, या पावसाळी भाज्या. हा, हे बघा कड्डू. आमचं काका आम्हाला आता खुरून देतोय. आता पिशवी भरले.
4-5 दिवस आम्ही भाजीच खाणार आहोत. फक्त आजचा दिवस आम्ही बघा रानात आले होया. पालीला, जांभूलपाडा, सुधागड पूर्ण जंगल आहे. इथे याल एकदा याल तर परत परत याल. हा ते बघा, आता आम्ही सगळ्यांनी आता आम्ही काय नाही, आज रात्री आम्ही जेवायला कड्डूची भाजी. हे बघा पिशवी भरले पूर्ण, दुसरं काय नाही. आम्ही फार्म हाऊसला आल्यावर फक्त एकच रान भाज्या खावासाठी आल्यावर, दुसरं काय रान भाज्या खावासाठी आलो आम्ही. ते आम्ही काकाला सांगितलं आम्हाला रान भाज्या पाहिजे, त्यासाठी आलो खास. तुम्ही पण या रान भाज्या खा. फक्त हे कसे पावसाळ्यातच मिळतील तुम्हाला, असं कधी मिळणार नाही. चिकन मटन काय आपल्या घराच्या खाली उतारल्या का लगे इकडे दुकान तिथे दुकान. नुसतं रान भाज्या खा, पौष्टिक असतात, सर्व चांगलं असतं. आता टी शर्ट बघता जय मल्हार जुगाव. बघा काका, काका तुमचं नाव काय? बाबू पवार. बाबू पवार. हा काकाचं नाव बाबू पवार. ते इकडचे जातील, आम्ही तिथेच आले होते ना, खास भाजी खावासाठी आम्ही इथं आलो. आता ती दुसरी माणसं आपलं ती बघा तिकडे येतील. चला त्यांना पण बघू. तर बघा पावसाला येतील आमचे भात लावायचा बासमती. हा एवढं पावसान सर्व काम करतात. तुम्ही जेवताना ते भात बीत थोडा एक एक घास टाकता, ते टाकू नका. ते भात पिकवासाठी किती मेहनत लागते ना, तर तुम्ही बघा एवढ्या भर पावसामध्ये हे आपल्या ताई सर्व आई बहिण्या एवढं मेहनत करतात. तर त्याचा काहीतरी तुम्ही विचार करा. असं जेवताना जेवण टाकू नका, बस एवढंच आम्हाला सांगणं आहे. एक एक दाना वाचवा. हे बघा आमच्या मित्रमंडळी चाललेत बघा तिकडून, पण आम्ही इथं भात लावायला आले आहो. हे काय घेतलं? बघा आम्ही शेतात आलो शेत लावायला. कधी कधी तुम्ही या असं गाव ठिकाणी फिरायला, जंगलामध्ये कसं भात लावतात काय करतात, लय मजा वाटतं. आता हे सर्व भात लावतील, ते पिकतील, तेव्हा ते आपल्याला खायला भेटेल. त्यांची पण काय मेहनत आहे ती बघायला बघते ना आपल्या. कधी कधी यात जा असं पण नुसतं उठला सुटला चाललं पबला ना शबला. या इथं फिरायला या, तसं घरान बसून नंतर फिरू नंतर मार्शल राहण्याची अंत तरी फिरशाल नाही. मजा घ्या. हा बघा मित्रांनो, यशवंतदादाचे बंगल्याचं काम चालू आहे. आज दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. आता सध्या काम चालू आहे. निसर्ग बघा भारी एकदम. बघा 2 माल्याचा बनतोय, वरती टोपी बी भारी एकदम. यो मालक हा बनला का तुम्हाला नंबर टाकीन, त्याच्यावर तुम्ही बुकिंग करा रे. या बघा सगळं झरणं बिरणं बघा मस्त आहे की. मशीन चालू कर ना पाणी का. पूर्ण जंगलातच आहे, फुल हिरवाल. बघा अजून चाललं काम चालू आहे. दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. स्लॅब टाकून झालं, फक्त बांधकाम ना आतमधला इंटरव्हल चालू आहे, मग झाला. हा बघा स्विमिंग पूलचं काम चालू आहे. हा बंगला, स्विमिंग पूल मोठं होईल. हा स्विमिंग पूल पूर्ण आणि हा बंगला त्याचा भाडशीच द्यायला बांधतोय. गावान पण त्याच्या 40-50 रूम होते.
रोड टच मेन रोड हा इथून गेला तिकडे डोंगरात टायगर पॉइंट त्यांचा यो हा तो साधा. हा टायगर पॉइंट त्यांचा लोणावला टायगर पॉइंट हा मग तिथे आता इथे आम्ही आलेलो स्विमिंग पूल आता भरला ना अजून उद्या भरतील लगेच चालू. तुम्ही येऊ शकता दिवाळीपर्यंत लक्ष्मीपूजनला इथं उद्घाटन करायचं आहे असं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर हा भाड्याने देण्यात येईल तुमच्यासाठी ओपन. हा तुम्ही कधी पण या निसर्ग बघा किती भारी झरणं बिरणं वाहतात तुम्ही इथेच नजारे बघू शकता इथे पण भरपूर आहेत झरणं दिवाळीच्या नंतर लक्ष्मीपूजन झाली का इथे ओपनिंग होईल त्याच्यानंतर तुम्हाला यायचं असेल तेव्हा नंबर टाकून देईन तेव्हा पण मी शूटिंग करेन ओपनिंगला किती भाडा काय काय नाही त्याला विचारा आणि घ्या तो तुम्हाला कधी कधी तुमची ओळखीचा असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये पण भेटेल हा माणूस भारी तुमच्या ओळखीचा असेल ना आता असेल तुम्हाला डायरेक्ट 60% डिस्काउंट म्हणजे 5,000 भाडा असेल तुम्हाला 2,000 रुपयामध्ये पण देईल तो कारण रास पैसा आहे. अगं आता आम्ही वापस आमच्या प्रशांतच्या फार्म हाऊसला चाललो फार्म हाऊस नाव काय रे? प्रिन्सी फार्म हाऊसला चाललो तो आता बघितला तो आता यशवंत दादा बनतोय ते बाजूला वातावरण बघा तुम्ही एकदा याल परत या. हा जोपर्यंत पावसाला चालू आहे तोपर्यंत या हिवाळ्यात पण आलं तर भरपूर थंडी लागेल उन्हाळ्यात येऊ नका काला खोटा खोटा सांगू सरळ सरळ सांगतो उन्हाळ्यात लय गरमी असतं तुम्ही हिवाळ्यात आणि आता पावसाचा सीझन चालू आहे तर तुम्हाला वातावरण भारी भेटेल एकदम मस्त आहे की तुम्ही शक्यतो पावसाळ्यातच या आणि हिवाळ्यात तर थंडी भरपूर असतं तेव्हा पण जाम मजा आहे पूर्ण धुक्का पडलेला असतं इथे पण हे सर्व फार्म हाऊसच बनतात सगळे बाजूला फार्म हाऊस ही जागा पण फार्म हाऊसच जातील चला बाय बाय हे आता बनतंय आता 1-2 महिन्यात रेडी होईल रेडीच आहे समजा का बघा हे बघा राष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा मानगाव बुद्रुक आम्ही चालला तो कॅमेरा आता माझा भिजलोय तरी पण आम्ही हा तरी पण तुम्हाला दाखवू शकतो आम्ही घाबरू नये हे बघा मानगाव इथं पण एक मानगाव आहे एक तल्याला मानगाव आहे गोव्याला जाताना ना इकडे एक मानगाव जाम मानगाव. म्हणजे 2 झाले मानगाव आता गेले पावसात मी मानगावला तिथे अडकलेलो आता या पावसात या मानगावला अडकलं मानगाव आपली. हे बघ हा मानगाव आहे सगळा तर आता आम्ही जेवायला बसलो जेवलो का लगेच निघतो आम्ही घरी आता वाजल्यात कधी रे 7:30 वाजल्यात हा, 7:30. जेवून आम्ही लगेच निघतो आपल्या वाशीला तर चला बघत राहा प्रवास तुझा माझा बाय बाय